मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 अल्पवयीन मुली, एक अल्पवयीन मुलगा आणि एका तरुणाच्या अपहरण प्रकरणाचा अवघ्या 48 तासांत छडा लावत मुंब्रा पोलिसांनी सर्वांना सुखरूप ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 जून रोजी क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेले पाचही जण रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने झोया हारून शेख हिच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका मुलीचा मोबाईल उत्तर प्रदेशातील लखनौ येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक तातडीने लखनौला रवाना झाले. तेथील विविध भागांतील सीसीटीव्ही तपासून 4 जणांना चेक मंडी परिसरातून सुखरूप ताब्यात घेण्यात आले, तर 13 वर्षीय मुलाला ठाणे गुन्हे शाखेने कानपूर रेल्वे पोलिसांच्या मदतीने शोधून काढले. कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि समन्वयाच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसांत गुन्ह्याची उकल करत उल्लेखनीय कामगिरी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गंगावणे करीत आहेत. 26 जूनच्या रात्री आपल्याकडे एक अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये 4 मुली आणि 3 मुली आणि 2 मुले असे अचानक घरातनं मित्राचा वाढदिवस साजरा करायचा असे कारण सांगून निघून गेले आणि ते मध्यरात्रीपर्यंत घरापर्यंत पोहोचले नाही. तर एका मुलीचे जे पालक आहेत त्यांनी येऊन आपल्या इथे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोषजी डुंबरे सर, जॉईंट सीपी सर ज्ञानेश्वर चव्हाण सर, ॲडिशनल सीपी अशोक दुधे सर आणि आपल्या डीसीपी बाळासाहेब पाटील सर आणि आपल्या एपीआय प्रिया ढमाळ मॅडम यांनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या आणि सदर विषय गांभीर्याने घ्यायला लावला आणि तात्काळ हे मुलं मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी कंटिन्यूस आम्हाला मार्गदर्शन पण केलं वरिष्ठांनी आणि पाठपुरावा पण केला. त्या आम्ही लगेच आपल्या पोलीस स्टेशनचे जे क्राईमचे पीआय आहेत शरद कुंभार सर, नितीन पगार सर, राजू पाचोरकर सर, आम्ही मिटिंग घेतली, सर्व टीम्स फॉर्म केल्या. त्याच्यामध्ये एपीआय माने सर आणि एपीआय आपलं हे तेजस सावंत सर यांच्या टीमला चांगलं लीड मिळालं. तर एपीआय माने सरांच्या टीमने त्याच्यामध्ये फार कष्ट घेतले आणि त्यांना चुकीने एका मुलीने थोड्या वेळासाठी तिचा हे चालू केला होता मोबाईल. तर त्या अनुषंगाने तिचं लोकेशन उत्तर प्रदेशमध्ये मंडी येथे मिळालं आणि आपल्या लोकांनी मुंब्र्यापासूनचे त्यांच्या घरापासूनचे ते कुर्ला स्टेशन पर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज रात्रभरात शोधले आणि तो दिवस असा होता की आपल्या इथला सगळ्यात मोठी मिरवणुकीचा, महाराष्ट्रात सर्वात मोठी आपल्याकडे मिरवणूक असते मोहरमची, त्या मिरवणुकीचं पण बंदोबस्ताचं नियोजन होतं. तरी आम्ही रिस्क घेतली आणि दोन्ही टीमला सूचना देऊन त्यांना रवाना केलं. तर विनायक माने सर जे आहेत त्यांच्या टीमने 2 मुलं 2 मुली ताब्यात घेतले आणि जे आपली मध्यवर्ती गुन्हे शाखा आहे त्यांनी एक मुलगा ताब्यात घेतला आणि 5 मुलं जे आहेत ते सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यात मोहम्मद कैफ नावाचा जो मुलगा आहे तो 20 वर्षाचा आहे. त्याच्यावर आम्हाला थोडा संशय आहे, तो थोडा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. तर त्याचा तपास चालू आहे, चौकशी आणखी तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल. तर हा जो 20 वर्षाचा मुलगा आहे त्यांनी या 4 मुलांना घेऊन गेलं, ते स्वतः 5 मुले एकत्र नाही, यानेच त्यांना फूस लावली असे आपण तिकडे जाऊन मजा मस्ती करू, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊ. काय संशय आहे की या मुलांचं अपहरण झालं किंवा ही मुलं स्वतःहून गेली होती? सध्या तर ते मुलं सांगतात की आम्ही स्वतःहून याच्यासोबत मौज मस्तीसाठी गेलो होतो, परंतु तरी तपासामध्ये निष्पन्न होईल, अजून तपास बाकी आहे.